चला मित्रांनो, बघूया माहिती आपण वास्को द गामा यांची. वास्को द गामा हा 20 मे 1498 रोजी भारतात आला. तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोझिकोड म्हणजे कालिकत या केरळमधील बंदरावर उतरला. वास्को द गामा हा पोर्तुगीज संशोधक होता. समुद्रमार्गे भारतात पोहोचणारा तो पहिला युरोपियन होता. भारतात येण्याच्या 2 वर्षापूर्वी तो लिस्बन, पोर्तुगाल येथून निघाला होता. त्याने आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला गोल करून तो भारतात पोचला होता. त्याचे भारतातील आगमन हा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. यामुळे पोर्तुगीज साम्राज्याला भारतीय मसाल्याच्या मार्गावर प्रवेश मिळाला. पोर्तुगालने अनेक दशके या वस्तूवर व्यावसायिक मक्तेदारी कायम ठेवली. यानंतर पुन्हा तो पोर्तुगीजमध्ये परत गेला आणि पुन्हा तो भारतात 2 वेळा आला होता.